जावई बापू, ही कुठली पद्धत आहे? अशी वागणूक आम्हाला मान्य नाही. तुम्ही आमचे जावई आहात म्हणून आदराने वागवतो, पण पुढे जर माझ्या मुलीसोबत अयोग्य वर्तन झालं तर मग मी गप्प बसणार नाही. प्रतापरावाने आपल्या जावयास अशोक याला थेट नजरेत नजर घालून स्पष्ट शब्दात सुनावलं आणि ते तिथून निघून गेले. अशोक मात्र संपूर्ण प्रसंगाने शून्य झाला. डोळे विस्पारून तो प्रतापरावांकडे पाहतच राहिला. त्याला काहीच कळत नव्हतं. अचानक हे सगळं काय घडलं? त्याच्या समोरच त्याची पत्नी सायली शांत बसून होती. तिने एकदाही आपल्या वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट तिचं वागणं असं होतं जणू तीच आपल्या वडिलांना अशोक विरोधात अजून चिथावत होती. अशोकला वाटू लागलं की हे सगळं एक भयानक स्वप्न आहे. त्याच्या डोळ्यादेखत त्याचा असा अपमान झाला होता, तोही सायलीच्या वडिलांकडून, ज्यांचा तो आजपर्यंत सन्मान करत आला होता. अशोक आणि सायलीचं लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं. काही महिन्यांपूर्वी अशोकचं ट्रान्सफर सायलीच्या माहेरी असलेल्या शहरात झालं. सायलीला वाटायचं की अशोकने तिच्या आईवडिलांसोबतच राहावं, त्यांच्याच घरी. पण अशोकला घर जावई होणं मान्य नव्हतं. त्यामुळे सायलीने कितीही आग्रह केला तरी त्याने स्वतंत्र भाड्याचं घर घेतलं आणि तिथून आपल्या कामावर जात राहिला. पण सायली मात्र रोज अशोक ऑफिसला गेल्यानंतर माहेरी जाऊन पडत असे किंवा तिचे आई बाबा त्यांच्या घरी येत असत. अशोकला याचा काही त्रास नव्हता. पण हळूहळू सायलीच्या वडिलांचा हस्तक्षेप त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वाढू लागला. अगदी किरकोळ वाद झालेला असला तरी सायली लगेच आपल्या बाबांना फोन करत असे आणि प्रतापराव 5 मिनिटातच त्यांच्याकडे येऊन पोहोचत. ते दोघांचा समेट करायच्या नावाखाली नेहमी अशोकला जबाबदार धरून बोलायचे. अशोक मात्र आजवर सगळं गप्प राहून सहन करत आला होता. सायलीच्या नात्याचा आदर ठेवत होता. पण आज जे घडलं ते त्याचं मन पार घायाळ करून गेलं. एका साध्या गोष्टीवरून एवढा मोठा तमाशा. सायलीला माहेरच्या माणसांची सततची साथ मिळत असल्यामुळे तिचं वागणं दिवसेंदिवस बेपर्वाह होत चाललं होतं. अशोक 8 वाजताच ऑफिसला निघायचा, पण सायली मात्र 8:30 किंवा 9 वाजेपर्यंत झोपलेली असे. त्याला वेळेवर चहा मिळतो की नाही, त्याने नाश्ता केला का नाही याची तिला फारशी चिंता वाटत नसे. काही दिवस अशोक शांत राहिला, पण अखेर एके दिवशी तो म्हणाला, सायली, तुला इथे राहणं जड जातं का? जर तू मला चहासुद्धा वेळेवर देऊ शकत नाहीस तर मग तू तुझ्या माहेरी जा किंवा सासरी निघून जा. जर तुला माझ्यासोबत राहणं नको वाटतं तर मी तुला जबरदस्ती ठेवणार नाही. ही वाक्य ऐकताच सायलीने रडायला सुरुवात केली. ती दिवसभर उपाशी राहिली, जेवणही केलं नाही आणि काही बनवलं देखील नाही. रडून रडून डोळे सुजवून घेतले होते. संध्याकाळी जेव्हा अशोक घरी आला तेव्हा हॉलमध्ये समोर सायली रडत बसलेली होती. तिच्या शेजारी तिचे आई बाबा बसले होते. अशोकला पाहताच त्या दोघांचे चेहरे रागाने लालबुंद झाले. प्रतापराव तर संतापाने थरथरत होते. त्यांनी ना अशोकची विचारपूस केली ना त्याला एक थेंब पाणी विचारलं. उलट जोरात ओरडत म्हणाले, जावई बापू, ही काय पद्धत आहे? माझ्या मुलीशी असं वागायचं धाडस कसं झालं तुमचं? सासरी जा किंवा माहेरी जा असं म्हणण्याचं. आम्ही आमच्या मुलीचं लग्न केलं म्हणजे तिला विसरलो आहोत असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही. आमच्या मुलीला खरचटलं तरी आमच्यासारखं वाईट कोणीच नाही. इथून पुढे तिच्या डोळ्यात अश्रू आले तर ते शेवटचे असतील. प्रतापरावांचं संतप्त बोलणं ऐकून अशोक सुन्न झाला. आश्चर्याने म्हणाला, पण बाबा, एकदा तरी सायलीच्या वागणुकीबद्दल ऐका. नाही जावई बापू, मला काहीच ऐकायचं नाही. माझी मुलगी आहे ती. 23 वर्ष माझ्यासोबत राहिली आहे. तिचं वागणं मला माहीत नाही असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही तिच्याशी लग्न केलं, ती पळून आलेली नाही. आम्ही तिला प्रेमाने लाडाने मोठं केलं. आमचा जीव आहे ती. तिच्या डोळ्यात पाणी आलं की आमचं रक्त सळसळतं. पुन्हा असं काही झालं तर माझ्यासारखा वाईट कोणीच नसेल. इतकं बोलून प्रतापराव उठून गेले. अशोकसाठी हे सगळं नवं होतं. प्रतापरावांनी त्याच्याशी इतक्या कठोर शब्दात कधीही बोललं नव्हतं. त्याला रात्रभर झोप लागत नव्हती. तो विचार करत राहिला. सायलीचे बाबा त्याच्याशी असं वागतील असं त्याने स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. पण हे सगळं ऐकूनही सायली मात्र शांत होती. उलट
जेव्हा प्रतापराव अशोकवर ओरडत होते तेव्हाच तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं होतं. कदाचित तिला असं वाटत होतं की आता बाबांनी अशोकला धडा शिकवला आहे, त्याला घाबरवलं आहे. आता तो मला काही बोलणार नाही. माझ्या बाबांनी त्याची लायकी दाखवून दिली. दुसरीकडे अशोक मात्र मनातून खचला होता. त्याला आता खात्री झाली होती या सगळ्या गोंधळामागे सायलीचाच हात आहे. त्यामुळे त्याने ठामपणे सायलीशी बोलणं थांबवलं. 4 दिवस झाले तरी अशोक तिच्याशी एक शब्दही बोलला नाही. पण सायलीचं नाटक तिथेच थांबलं नाही. 5व्या दिवशी तिने पुन्हा आपल्या बाबांना घरी बोलावलं. अशोक ऑफिसमधून परतला तेव्हा समोर सासू सासरे आधीच रागाने बसलेले होते. चित्र स्पष्ट होतं. आज पुन्हा काहीतरी नवीन नाट्य घडणार ही जाणीव त्याला झाली. सायलीने काहीतरी आग लावली असेल असं त्याच्या मनात आलं. पण आता अशोकही बदलला होता. एकदा त्याने आपला अपमान गप्प बसून सहन केला होता, पण आता नाही. मनातल्या मनात काही ठरवून शांतपणे तो सरळ आपल्या खोलीत जाऊ लागला. प्रतापरावांसाठी हे असह्य झालं. अशोकने त्यांना पाहूनही जणू काही ते अस्तित्वातच नाहीत अशा थाटात दुर्लक्ष केलं. त्यामुळे त्यांच्या रागाला आणखीनच पेट बसला. रागाच्या भरात प्रतापराव हॉलमध्ये उभे राहिले आणि अशोकवर ओरडले, जावई बापू, हेच संस्कार दिलेत का तुम्हाला? समोर सासू सासरे असताना तुम्ही असं न पाहिल्यासारखं करताय? अशोक शांतपणे म्हणाला, नाही बाबा, मी आज खूप दमलोय असं म्हणून तो निघू लागला. पण प्रतापराव व्यंग करून म्हणाले, जावई बापू, तुम्ही दमला होतात की घाबरलात? आता मात्र अशोकला थांबावंच लागलं. तो मागे वळून आला. प्रतापरावांसमोर उभा राहत तो म्हणाला, बोला, काय बोलायचं होतं तुम्हाला? जावई बापू, बोलायचं काय आहे? ऐकलंय मी. 4 दिवस झाले तुम्ही माझ्या मुलीशी बोललेले नाही. का? गेल्या वेळीही मी स्पष्ट सांगून गेलो होतो. माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तर चालणार नाही. मग हे धाडस कसं केलं? त्यांचं बोलणं ऐकून अशोक शांत पण गंभीर आवाजात म्हणाला, तुम्ही एक काम करा. तुमची मुलगी सायली, तिला घेऊन इथून निघा. मला ना तुमची गरज आहे, ना तुमच्या मुलीची, आणि नाही तुम्हाला काही समजावून सांगण्याची गरज. माझ्या आईवडिलांनी मला इतके चांगले संस्कार दिले आहेत की बरोबर आणि चूक यातला फरक मला कळतो. अशोक सायलीकडे पाहत म्हणाला, सायली, तुझ्या मनात खूप दुःख आहे, मी जाणतो. तू लहानपणापासून लाडात वाढलीस आणि कदाचित मी तो लाड किंवा प्रेम तुला देऊ शकत नाही. म्हणूनच चांगलं हेच होईल की तू तुझ्या माहेरी परत जा. काही दिवसात मी तुला घटस्फोटाचे पेपर्स पाठवतो. तेव्हा तू पूर्णपणे स्वतंत्र राहू शकशील. तुला तुझे आई वडील आयुष्यभर लाडाने सांभाळतील. बरोबर ना बाबा? मी चुकीचं बोललो का? त्याचं बोलणं ऐकून प्रतापरावांचा पारा चढला. जावई बापू, तुम्हाला वाटतं लग्न म्हणजे खेळ आहे का? घटस्फोट द्यायचा विचार कसा केला? आणि तो सुद्धा माझ्यासमोर? बस करा बाबा. अशोकचा स्वर कठोर झाला. आता अजून एक शब्द बोललात तर मी विसरून जाईन की तुम्ही माझ्या बायकोचे वडील आहात, माझे सासरे आहात आणि वयाने माझ्या वडिलांसारखे. मी तुमचा मान ठेवला, पण तुम्ही त्या मानाच्या लायकीचे नाही. तुम्हाला काय बोलायचं आणि कसं बोलायचं हे कळत नाही. म्हणून मला शिकवू नका की मला कसं वागायचं. तुमच्या मुलीला मी ठेवून घेऊ शकत नाही. तुम्ही तिला घेऊन जा परत माहेरी. माझं तिच्याशी आता काही घेणं देणं उरलेलं नाही. घटस्फोट मी देणारच, आणि जर तुमच्यात हिंमत असेल तर थांबवून दाखवा. तुम्हाला काय वाटलं? गेल्या वेळी तुम्ही माझा अपमान केला तेव्हा मी काहीच बोललो नाही, कारण तुमचं वय, नातं आणि सन्मान जपला. पण म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा येऊन मला अपमानित कराल आणि मी गप्प बसेन? माझा स्वाभिमान इतकाही गाडलेला नाही. मी स्वतःच्या मेहनतीने कमावतो. तुमचं आणि तुमच्या मुलीचा एक पैसासुद्धा वापरत नाही. 5 मिनिटाच्या आत तुमच्या मुलीला माझ्या घरातून घेऊन जा, अन्यथा मला तिला धक्के मारून बाहेर काढावं लागेल. अशोकचं हे बोलणं ऐकताच प्रतापरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. इथं तर सगळाच खेळ उलटला होता. वरून सायलीची मानसिक अवस्था फारच हलाखीची झाली होती. आज तिचे हिरो बाबा अशोकच्या पुढे अक्षरशः झिरो वाटत होते. आज अशोक तिच्या बाबांवर भारी ठरत होता. अशोकचा संताप पाहून सायलीच्या मनात विचार आला, जर खरंच अशोकने मला धक्के मारून बाहेर काढलं तर माझं काय होईल? अशोक पुन्हा म्हणाला, तू तुझ्या आई वडिलांकडे जा, निवांत राहा. मला तुझी गरज नाही. प्लीज अशोक,
प्लीज मला माफ कर. मी कुठेही जाणार नाही. हे घर मी सोडणार नाही. तुला मी कधीच सोडणार नाही. सायली अशोकचे पाय पकडून रडू लागली. अशोक शांतपणे म्हणाला, सायली, विचार कर. तुझ्यासमोर 2च मार्ग आहेत. एकतर तू तुझ्या आईवडिलांसोबत कायमची त्यांच्या घरी जा किंवा त्यांच्याशी सगळे संबंध तोड. माझं त्यांच्याशी काहीही घेणं देणं नाही आणि मला कोणताही संबंध ठेवायचा नाही. जर तुला माझी पत्नी म्हणून राहायचं असेल तर तुला देखील त्यांच्याशी तुटक राहावं लागेल. कारण असे लोक कुठेही गेले तरी कुणाचाही संसार थाटू देत नाहीत. ते कुणाचाही संसार उद्ध्वस्त करू शकतात. आता निवड तुझ्या हातात आहे. एकतर मी नाहीतर तुझे आई वडील. अशोकचं बोलणं ऐकून प्रतापराव संतापाने ओरडले, याला सोडून दे. बरं झालं वेळेतच याची लायकी समजली. घटस्फोट झाल्यावर मी तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधून काढेन. त्या घरात तू राणीसारखं राज करशील. नाही बाबा, तुम्ही हे काय बोलत आहात? लग्न म्हणजे खेळ नव्हे आणि मी ही भातुकलीतली बाहुली नाही की थोड्याशा भांडणासाठी घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करत फिरू. बाबा, तुम्ही दोघेही कृपया इथून निघून जा. हा माझा आणि माझ्या नवऱ्याच्या नात्याचा प्रश्न आहे. मी सांभाळते सगळं. सायली बाळा, तू हे काय बोलत आहेस? प्लीज बाबा, मी स्पष्ट सांगितलंय ना तुम्हाला. तुम्ही दोघेही इथून निघा. सायलीचं ठाम बोलणं ऐकून प्रतापराव संतापाने तडक निघून गेले. पण त्याच वेळी अशोकने तात्काळ आपला बदली अर्ज करून दुसऱ्या शहरात जाण्याची व्यवस्था केली. केवळ प्रतापरावांची सावली ही त्यांच्या संसारावर पडू नये म्हणून. आपल्या समाजात अनेकदा एखाद्या घराच्या संसाराचा बळी जातो कारण काही वेळा आईवडील त्यांच्या मुलीच्या संसारात अति हस्तक्षेप करतात म्हणून. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप देखील करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.